बोरोडे साहेब खूप खूप धन्यवाद। यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी सैनिक सेलचे प्रदेशाध्यक्ष श्री दीपक राजे शिर्के आपणाशी संवाद साधत आहेत। सन्माननीय मंच आणि उपस्थित सर्व मान्यवर, आज या ठिकाणी दादांना ऐकण्यासाठी, दादांना प्रेम करणारे सर्व या ठिकाणी उपस्थित राहिले। वेळ खूप झालेला आहे। मी एवढंच सांगेल की आज केंद्रामध्ये ज्या पद्धतीने मोदी सरकार सक्षमपणे काम करतंय, त्याच धर्तीवर महायुतीचं सरकार आपल्या राज्यात काम करतंय। खऱ्या अर्थाने महायुतीच्या सरकारने शेतकरी, सैनिक आणि सर्वसामान्यांसाठी ज्या पद्धतीने काम केलंय, खऱ्या अर्थाने आपण 1965च्या युद्धात बघितलं की भारतात खूप बिकट परिस्थिती आली होती आणि 1965 मध्ये नंतर आपल्याला जेवायला सुद्धा मिळत नव्हतं। महाराष्ट्रामध्ये खूप अकाल आणि वेगवेगळ्या पद्धतीचे टंचाई भागत होती, टंचाई दिसत होती। त्या काळी लाल बहादूर शास्त्रींनी आपल्याला जय जवान जय किसानचा नारा बुलंद केला आणि त्यांना समजलं की ज्या काळी ज्यावेळी शेतकरी आणि सैनिक जगल त्यांना समाधान ठेवू शकतो, त्याच वेळेस आपला देश जगू शकतो। याच धर्तीवर मोदी सरकार आणि महायुतीच्या सरकारने आपल्याला महाराष्ट्रामध्ये खूप सक्षमपणे काम केलं आणि शेतकरी सैनिकांच्या आणि सर्व समाजासाठी काम केलं। आज मागील महिन्यामध्ये आदरणीय दादांच्या माध्यमातून अजित दादांनी आणि आपल्या बबन दादांनी आपल्या श्रीगोंदा तालुक्यामध्ये 2.5 कोटीचं सैनिक स्मारक आणि सैनिक भवन स्मारक या ठिकाणी सँक्शन केलं आणि त्या पद्धतीचेच काम आपल्या महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी झालं। त्यामुळं आज या मतदारसंघामध्ये घड्याळ दिसणार नाहीये, घड्याळाच्या जागेवर आपल्याला कमळ दिसणार आहे। त्या कमळाच्या चिन्हावरच आपल्याला बटन दाबायचंय आणि विखे दादाला निवडून द्यायचंय। आपण महाराष्ट्रामध्ये सैनिक आणि शेतकरी जर एक आला तर नक्कीच चांगल्या पद्धतीने बदल होतो, हे आपल्याला दाखवून द्यायचंय। मला वाटतं वन रँक वन पेन्शन सारखी जागा अजून त्या ठिकाणी घरपट्टी माफी आणि शेकडो निर्णय महायुतीच्या सरकारने सैनिकांसाठी आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफी सारख्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे चांगले मदत घेते। परंतु आज मी मागच्या महिन्यामध्येच बघितलं, समोरचा उमेदवार दादांच्या गाडीत मध्ये बसतो, रात्रीच्या 9 वाजता उतरून तो दुसरीकडे कुठेतरी मुंबईला जातो आणि ईबी फॉर्म घेऊन येतो विकत। आशाला सांगू शकतो की आज महायुतीच्या माध्यमातून खंबीरपणे सर्व घड्याळाच्या, सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी महायुतीचा धर्म पाळायचा आहे आणि आपल्याला विकेदाराला पुन्हा एकदा निवडून यायचंय। एवढं मी आवाहन करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।